Welcome back to Ingwa News. Goa Chief Minister Pramod Sawant attended the 50th anniversary celebration of Maratha Shikshan Sanskruti Mandal and inaugurated the new premises of Maratha Bhavan at Porvorim. During the program, the Chief Minister highlighted the role of educational and cultural organizations in preserving traditions and contributing to community development. पुरा ह्या देशात आणि राज्यात आम्ही पळयता तुम्ही पळयशात जाल्यार बरेचशे काम जे आसा हे आमच्या तेन्नाच्या ओल्डर जनरेशनान कंप्लीट केल्लें म्हणून झॅन झीक आज जे आसा पळय ताजो आस्वाद घेवपाक मेळटा आनी म्हणून तर हांव खरोखरूच परत एकदां तांचो उगडास करता तांच्या कामा खातीर तांचें अभिनंदनय करता. आयच्या स्टेलर अकाडमीन आमी पळयता की तेंच्यांनी 2 वर्सां पयलीं 2021 सुरू केलें आनी म्हाकाय खूब खोस भोगता एज अ शिक्षण मंत्री म्हणून तांकां दिल्लें परमिशन तांच्यांनी सार्थ ठरयलें आनी तांचो हांगासर आशिल्लो योगेंद्र शिखरकर तांचे आनी तेंचे एंटायर टीम हांकां हांव कॉंग्रेच्युलेट करता. घडये कदाचित आमी म्हणटा की स्टेलर अकाडमी तांच्यांनी हांगासर युनीट सुरू केलो म्हणून आमची कितलींशींच भुरगीं एम्स आसतले किंवा IIT मद्रास चेन्नई हांगासर पावपाक शकलीं. अदरवायज कदाचित ते म्हणजे आमी म्हणटा की दुसऱ्या हेचे बट ताच्या पेक्षा एक बऱ्या अचिवमेंटा कडेन ते पावपाक शकले. कॉंग्रेच्युलेशन्स फॉर यू एंड कॉंग्रेच्युलेशन्स फॉर द स्टुडंट्स. तेंची अचिवमेंट जी आसा की ते टॉप करपाक शकले. आमी इन फ्युचर पळयता की आमी जाका म्हणटा की हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी एक विकसीत भारत 2047 स्वप्न पळयतात आनी तितून कॉन्ट्रिब्युटर्स कोण आसतले, इन्वेस्टर्स कोण आसतले तर हे फ्युचरिस्टीक स्टुडंट आसतले. They will be the contributors for this Viksit Bharat 2047 and in future they will be the beneficiaries also of this Viksit Bharat. आज जर पळयता आसत रिसर्चर्स, इनोवेटर्स, स्टार्टर्स कोण आसा जाल्यार हेच भुरगे आसत जे आज आमकां वेगवेगळ्या हातूंतल्यान पळयता आसतना दिसता. आमी म्हणटा की एड्युकेशन गोंयांतलें बदलत आसा आनी तें सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता. एज अ चीफ मिनिस्टर म्हणून आज 3 प्रोग्रामाचें हांवें इनॉग्रेशन केलें. एक विथ शॅकेथॉन 2026 which I have inaugurated at a Baga beach, Kalangut हांगासर. बागा बिचाचेर इनॉग्रेट करता आसतना थंयसर कोण आशिल्ले देशभरांतल्यान वेगवेगळे मिडिया पार्टनर्स आशिल्लेत बट इनोवेटर्स आशिल्ले, क्रिएटर्स आशिल्ले जेंच्यांनी म्हणजे जे द फ्युचरिस्टीक क्रिएटिविटी कितें आसतली देशांतले हाज्या बद्दल विचार करपी 200 लोक जे आयज गोंयांत आयल्या आनी ते गोंयांतल्या बिचाचेर बसून म्हणजे IT सॅक्टर जाका आमी शॅक आनी IT एके कडेन हाडून which is a शॅकेथॉन प्रोग्राम हो आमी लॉन्च केलो. सेकंड प्रोग्राम आमकां खबर आहा की पुराय देशांत कोटा क्लासीस इज अ फेमस क्लासीस इन ऑल ओवर इंडिया. ते कोटा क्लासीस आज पर्वरीतूच सुरू जाता म्हणजे इट इज ऑल्सो सी गोंयांतलो टॅलंट वळखून कोटाक गोंयांत येवचो पडलो की हय आमकांय बी हांगासर तांच्या बरोबर ब्रँडींग करपाक जाय, गोंयांतल्या स्टुडंट्सांक कोटा बरोबर टायअप करपाक जाय म्हणून तांच्यांनी आयच्यात कोटा क्लासीस आमच्या पर्वरीत सुरू केल्यो which is a नवीन अकाडमी अगेन फॉर द 11th and 12th स्टँडर्ड स्टुडंट्स. हे तांच्यांनी आयज सुरू केलें आनी तिसरें म्हणजे आमी म्हणटा की स्टेलर अकाडमीचे ह्यांचो भुरग्यांचे फेलिसिटेशन म्हणजे इन फ्युचर गोंयांतली एड्युकेशन सिस्टम ही बदलत आसा आनी मॅक्झिमम म्हणजे वी आर इन्वेस्टींग इन एड्युकेशन. नो डावट द गव्हर्मेंट आनी पेरंट्स ऑल्सो म्हणजे गव्हर्मेंट मॅक्झिमम टू मॅक्झिमम फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर पर्पज वी आर इन्वेस्टींग, फॉर द ह्युमन रिसोर्स पर्पज वी आर इन्वेस्टींग. तुम्ही जर आयज पळयशात जाल्यार गव्हर्मेंट कॉलेजींतले इन्फ्रास्ट्रक्चर कोणूच म्हणचो ना की त्यो गव्हर्मेंट कॉलेज म्हणून. तुम्ही खंयसरूय वचून गव्हर्मेंटाच्यो कॉलेजीस पळयात, भायल्या प्रायवेट कॉलेजीच्या पेक्षा A1 इन्फ्रास्ट्रक्चर आमकां गव्हर्मेंटाच्या कॉलेजी आज आमकां पळोवपाक मेळटा. तुम्ही सांखळेंतली गव्हर्मेंट कॉलेज पळयात, केप्यातली गव्हर्मेंट कॉलेज पळयात, खांडोळांतली गव्हर्मेंट कॉलेज पळयात. आमी इतक्याचेरूच रावूंक ना. वी हॅव प्रोवायडेड देम वीथ वन ऑफ द बेस्ट लॅब. वी हॅव प्रोवायडेड देम with the e-libraries आणि तांकां e-classrooms फॅसिलिटीज आमी ते अवेलेबल करून दिल्या इन्क्लुडींग इन द प्रोफेशनल कॉलेजीस. म्हणजे तुम्ही सी अवर नाव द हाय एंड ऑफ द अवर मेडिकल कॉलेज, हाय एंड ऑफ अवर इंजिनियरींग कॉलेजीस. ताच्या बरोबरच NITक जागा दिल्या उपरांत NITनी वन ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केला आनी इतक्याचेरूय आजुनूय रावूंक ना की तांकां हॉस्टेल फॅसिलिटीज अवेलेबल सुद्धा सरकारान ऑलरेडी आमच्या 3 कॉलेजी कडेन आज आमी हॉस्टेल फॅसिलिटीज अवेलेबल केली वीच इज सांखळे, खांडोळा कॉलेज आनी केप्यां कॉलेज. आमी कित्याक तर भुरग्यांक एक एकदां त्या पद्दतीचो एनवायरमेंट गांवांत किंवा घरांत मेळना बट तांकां तो एनवायरमेंट जो आसा पळय हो कॉलेजींत मेळपाक जाय. ताका वन ऑफ द सेपरेट तांकां आमी जाका म्हणटा
जर हे भुरगे फुडें रिसर्च करतले ते भुरगे जर फुडें आमी म्हणटा की इनोवेटर्स जातले जाल्यार तो तांकां एनवायरमेंट जाय पडटा, तांकां फेसिलिटीज जाय पडटल्यो, तांकां IT फेसिलिटीज जाय पडटल्यो. त्यो फेसिलिटीज कॉलेजी बरोबर तांकां हॉस्टेलांनी बी अवेलेबल आमी करून दिवपाचो. द सेम फेसिलिटीज वी आर क्रिएटिंग इन अवर प्रोफेशनल कॉलेजीस ऑल्सो. इंजिनियरींग आसतले, मेडिकल कॉलेजीस आसतले, इतक्या बऱ्या पद्दतीच्यो फेसिलिटीज नॉट ओन्ली फॉर द स्टडी पर्पज बट इन द स्पोर्ट्स सेक्टरांतल्यो सुद्दां, म्हणजे ताका टेबल टेनीस आसतले किंवा बाकीच्यो खेळाच्यो फेसिलिटीज ह्योय बी आज तांकां सगळे कडेन आमी अवेलेबल करून दिता. कित्याक तर तेंच्यांनी एक्सेल करचें, सगळ्या सेक्टरांत ते एक्सेल जावपाची गरज आसा. म्हणून अशा पद्दतीच्यो फेसिलिटीज ह्यो आज आमी तांकां अवेलेबल करून दिता. आनी हे सगळें करता आसतना की आमच्या भुरग्यांचो फ्युचर हो फुडार आनिकूय बरो जावपाक जाय म्हणून गव्हर्मेंट इन्वेस्ट करीत आसा. पूण म्हाका खूब बरें दिसता की गव्हर्मेंटाच्या बरोबर अशा पद्दतीच्यो प्रायवेट म्हणजे इन्स्टिट्यूशन दे आर ऑल्सो इन्वेस्टिंग इन द एड्युकेशन सेक्टर इन द स्टेट ऑफ गोवा. फॉर एक्झाम्पल आमी जेका मराठी शैक्षणिक संकुल मंडळ आसतलें किंवा स्टेलर अकाडमी ऑल्सो दे हॅड इन्वेस्टेड देअर ओन मनी. म्हणजे हे पयशे परत कितें येतलो हांच्यानी विचार करूं ना, बट तो कोणा खातीर इन्वेस्ट केला तर आमच्या गोंयच्या स्टुडंट्सां खातीर तेंच्यांनी इन्वेस्ट केला. परत येता तेन्ना येता, पण आमकां अशा पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या भुरग्यांचो बरो फ्युचर घडपाक जाय म्हणून तेंच्यांनी हांगासर इन्वेस्ट केला. आज खूब जाण आमी पळयताले की पयलीं 11वी 12वी ट्युशन दिताले, मागीर क्लासीस जॉइन करपाक लागले, आतां प्रायवेट हाय सेकंडरी येवपाक लागले. नाव देर इज अ प्रायवेट स्कूल इज कमिंग. म्हणून आय एम कॉंग्रॅच्युलेटिंग फॉर द स्टेलर अकाडमी आणि म्हटलां की वी आर स्टार्टिंग फ्रॉम द 5th स्टँडर्ड ऑनवर्ड बट दे आर प्रिपेरिंग द फ्युचर स्टुडंट फॉर द IAS, IPS, IFS. म्हणजे तेजे प्रिपेरेशन्स हांव बरेचशे फावटी भुरग्यांक विचारतालो. तुमकां खबर आहा काय म्हणटालो हांव, IAS, IFS आनी IPS सगळ्यांत चड राज्यांतले खंयचे आसा तर सगळ्यांत चड जर खंयच्या राज्यांतले आसत जाल्यार दॅट इज फ्रॉम द बिहार. आमी जेका म्हणटा की वन ऑफ द म्हणजे मागासलेली स्टेट, पण आनी तेंच्या सगळ्यांत चड खंयचोय तुमी काडून पळयात जाल्यार त्या स्टेटींतले सगळ्यांत IAS, IPS चड आसा. कित्याक आसा तर कारण तांच्यांनी सगळ्यांत पयलीं म्हणजे आपलो स्टुडंट्साक 8वी पासून तयार करपाक घेतला. ते पेरंट्स सांगतात म्हाजो भुरगो खंय आसा, आपूण ऑलरेडी IASच्या प्रिपेर करपा खातीर ताका जॉइन केलो म्हणटा तो हांगासर ना, ही इज स्टडींग समवेअर एल्स इन सब्जेक्ट क्लासीस. तरी कोर्टात घातलेलो आसतलो किंवा आनी खंय मुंबईन घातला किंवा समवेअर एल्स. दे हॅव स्टार्टेड प्रिपेरींग. बट गोंयचो आमचो मायंडसेट थोडोसो आमी भुरग्याक भायर घालता आसतना आमी 4 फावटी विचार करता घालू काय नाका. आतां तरी घालपाक लागले, बट थोडेशे पयलीं खूबच विचार करताले. पण हालीं हांवें एकट्या भुरग्याक पळयलें तर एकटें जालें की म्हाका म्हणपाक कोर्टाच्या प्रिपेरेशनाक राजस्थानाक घातला म्हणपाक लागलें 11वी आनी 12वी करपा खातीर. हांव सरप्रायज, अरे कोर्टा प्रिपेरेशनाक म्हणटा तुमी राजस्थानाक घालता हय म्हणपाक लागले. आनी कितें करतले, त्या पद्दतीचो स्टँडर्ड हांगा ना. बट असो जर जेन्ना स्टँडर्ड हांगा येवपाक लागतलो, स्टेलर अकाडमी जेन्ना हे प्रिपेरेशन ताका सांगतलें की हय आवर स्टुडंट्स इज रेडी फॉर द एनी कॉम्पिटिटीव एग्जाम. हांवें त्या खातीर म्हटलां एनी कॉम्पिटिटीव एग्जाम. हांव पळयतालो की दॅट बॉय which is in doing now the BSc in mathematics and today he will do in the statistics. म्हणजे हांव सरप्रायज. आमी आतां पेरंट्स की ह्या करियराच्या बद्दल विचारूय करूंक नासलो. दिस टायप ऑफ करियर्स दे आर थिंकींग. म्हणजे ही वील बी द इन फ्युचर द स्टॅटिस्टिशियन. म्हणजे ज्याची आमकां गरज आसा ताचो विचार ते आतां करपाक लागलेले आसा. दीस इज अ न्यू थिंग्स म्हणजे जाका आमी म्हणटा नव भारताचो विचार जो आसा पळय हे भुरगे आतां करपाक लागलेले आसा. ह्या पद्दतीचे नवीन नवीन गोश्टीज आणि नवीन नवीन एड्युकेशन्स हे प्रायवेट इन्व्हेस्टरांनी सुरू करपाक जाय आणि ताज्या खातीर अशा पद्दतीच्या इन्फ्रास्ट्रक्चराची बऱ्या गरज आसा. म्हणून हांव आयज दोनूय मराठा मंडळ संकुल हांच्यांनी स्टेलर अकाडमीक आसरो दिलो आणि त्या निमित्तान तांच्यांनी हांगा सुरू करपाक शकले. बट डेफिनेटली म्हणजे येता त्या 10 वर्साच्या भितर आमकां ह्या इन्स्टिट्युशनांतल्यान IAS आनी IPS दिसतले हे हांव प्राउडली सांगता.